हरिओम. ज्ञानेश्वर महाराजांनी ईश्वर प्राप्तीचा मार्ग सांगण्याची जी सोपी पद्धत हरिपाठामध्ये मांडलेली आहे, संतांचे संगती मनोमार्गगती अकळावा श्रीपती येण्यापर्यंत, ती फॉलो करण्याची सहज प्रेरणा स्वामींनी सुरुवातीपासून आपल्या सगळ्यांना दिलेली. की बाकी काही नाही साधत असलं तरी संतांची संगती ठेवायची अंतःकरणात. विविध प्रकारे ती ठेवता येते आणि कित्येक वेळेला अकल्पनीयरित्या संत तुम्हाला जिथे कुठे आहात तिथून एक पाऊल पुढे नेण्यासाठी हात धरून चालवत आहेत, असा अनुभव मनामध्ये येतो. तर त्या दृष्टीने संतांच्या संगतीचा महत्वाचा फायदा कुठला, तर बाकी सात्विक वाटतं, छान वाटतं, हे सगळ्या गोष्टी आहेत, नाही, नो डाऊट. पण जी साधना आम्ही करतो आहोत तिच्याकडे बघायचा एक महत्वाचा दृष्टिकोन संत देतात, संतांकडे बघून मिळतो. विशेषतः असे संत की ज्यांनी त्यांच्या साधना मार्गाबद्दल नीट स्पष्टीकरण दिलेलं आहे. अशा संतांच्या वाङ्मयामधून, त्यांच्या जीवन चरित्रांमधून साधकांना खूप फायदा होत असतो. कारण साधना तीच आहे. सिद्ध व्यक्ती किंवा संत काहीतरी वेगळी साधना करतात आणि ती गुप्त ठेवतात आणि साधक एक काहीतरी करत असतात, असं काहीतरी नाहीये. तेच साधन अगदी सुरुवातीपासून संतांनी पण आचरलं आणि आपण पण तेच आचरतो. त्यांना अतिशय यश मिळालं त्याच्यामध्ये आणि आम्हाला थोडंफार मिळत आहे. अगदीच काय अयशस्वी आहोत अशातला भाग नाही, पण मधल्या टप्प्यावर आहोत आणि त्याच्या पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी म्हणून जे पूर्णतः यशस्वी ठरले त्यांच्याकडून तो गायडन्स मिळाला, तर त्याला संतांची संगती असं खऱ्या अर्थाने म्हणायचं. आणि त्याच्यासाठी म्हणून बाकी सगळ्या गोष्टींचा स्वाध्याय, शास्त्रांचा स्वाध्याय आम्ही करत असलो तरी सुद्धा संतांची वचनं कित्येक वेळेला आम्हाला लॉजिकली मान्य होतात, पण त्याचं अंतरंग उलगडून जाईल असं सांगता नाही येत. जसं गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, त्या प्रवचनांमध्येच आहे की नाम हेच साधन आहे आणि नाम हेच साध्य आहे, असं त्यांनी म्हटलंय. नाम हे साधन आहे कळतं, सिंपल आहे. नाम हे साधन आहे, त्यात काय चूक आहे, आम्ही करतो तर. पण नाम हेच साध्य आहे हे वाक्य आकलनाच्या थोडंसं बाउंड्रीच्या बाहेरच आहे. मग त्याला रुटीन वाटेल ती थोडीशी एक्सप्लेनेशन देता येतात, ते काही चुकीच्या देशातला भाग नाही. की नामस्मरण करतो आहे साधना म्हणून आणि त्याचा परिणाम म्हणून आपोआपच नाम घ्यावंसं वाटतंय, हे त्या नामस्मरणातच साध्य निर्माण झालं. नामस्मरणाचं साध्य काय? नामस्मरण, अजून नामस्मरण, असा त्याचा एक अर्थ आहे आणि तो काही चुकीचा आहे अशातला भाग नाही. संतांनी पण तो प्रतिपादन केलेला आहे. पण त्याच्या पलीकडे काहीतरी त्यांना म्हणायचं आहे असं आतमध्ये एक खुणावतं. हे असं जरी वाटलं तरी हे काही पूर्णत्वाचा अर्थ नाही, अजून काहीतरी आहे. आणि तो अर्थ अचानक एका चरित्र ग्रंथांमध्ये समोर आला की त्यांना काय म्हणायचं. ते चरित्र म्हणजे डॉक्टर राय परांजपेंचं चरित्र. मागच्या वेळेला मला गायत्री त्यांनीच दिलं होतं. असं काही ठरवलं नव्हतं की डॉक्टर राय परांजपेंचं चरित्र वाचू वगैरे, आणि त्यांच्याबद्दल काही माहिती पण नव्हती. स्वामी स्वरूपानंदांचे चरित्रकार, त्याच्या पलीकडे डॉक्टर राय परांजपेंची आपल्याला माहिती
सहसा नसते म्हणजे. पण ते पण एक अत्यंत अधिकारी पुरुष सद्गुरू पदस्थ होते. म्हणून स्वामींचं चरित्र जे अतिशय अंतरंग अवस्था उलगडल्या गेल्या आहेत त्याचं कारण की लिखाण करणाऱ्याची अवस्था. नाहीतर मग एक लांबून लांबून बघितल्यानंतर चमत्कारच सांगायची टेंडन्सी असते संतांबाबतीत, ग्रेटनेस सांगण्याची. पण अंतरंग उलगडून दाखवू शकले स्वामींचं, याचं कारण त्या अवस्था स्वतः पण त्यांनी अनुभवलेल्या होत्या. आणि त्यांचं ते चरित्र राहिल्या त्या कीर्ती या नावाने आहे. त्यांच्या कन्येनेच लिहिलेलं आहे. आणि त्या पण स्वतः सद्गुरू पदस्थ आहेत. म्हणजे त्यांच्या घराण्यात ती परंपरा चाललेली आहे. त्यांचे वडील सद्गुरू पदस्थ होते. विशेष आहे. म्हणजे मुख्य मुद्द्याकडे मला जे यायचे तिथे मी येईनच. पण किती अतिशय गरिबीत वाढलेल्या व्यक्ती, ज्या परिस्थितीची आपण फारशी कल्पना नाही करू शकत, आणि अंतरंग एवढं ईश्वरनिष्ठ, दैवीच ह्या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत. म्हणजे त्यांच्या लहानपणचं सगळं हे दाखवलंय. त्यांचे वडील यशवंतराव परांजपे, म्हणजे ते पुढे त्यांना प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांनी संन्यास दीक्षा देऊन संविदानंद सरस्वती असं त्यांचं नामाभिधान केलं. त्यांनी अनेक चरितार्थासाठी म्हणून काही धडपडी केल्या, पण त्यात त्यांना फारसं यश आलं नाही. याचं कारण त्यांचा एकूण ओढा हा काही पैसा कमवावा हा नव्हता. म्हणून संजीवन चिकित्सा पद्धती नावाची चिकित्सा पद्धती त्यांनी स्वतः डेव्हलप केली, पण त्याच्यातून त्यांनी कोणाकडूनही पैसे घेतले नाही, घेतच नसत. आणि त्यामुळे आणि घरातल्या आर्थिक जबाबदाऱ्या किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या भरपूरच होत्या. खूप लोक डिपेंडंट होती, म्हणजे खाती तोंड भरपूर होती, मुलं होती, इतर नातेवाईक होते, आणि सपोर्ट करणारं कोणी नव्हतं. आणि कोकणाजवळच्या त्या गावात, म्हणजे पावस जवळच्या त्या गावात मावळंगी नावाचं. तर एक विशेष प्रसंग मला अगदी असा अपील होऊन गेला, तो म्हणजे की त्यांचे धाकटे बंधू म्हणजे डॉक्टर राय परांजपेंचे काका हे मुंबईला होते, मोठ्या शहरामध्ये नोकरी वगैरे करत होते. त्यांचं ठीकठाक चाललेलं होतं. आणि यशवंतरावजी म्हणजे राय परांजपेंचे वडील हे मावळंग्यात प्रॅक्टिस करत होते. आणि हाताशी तर काही नव्हतं, पण जी काही वडिलोपार्जित जमीन होती, घर होतं, ते तिथे राहत होते. आणि पुढे काही काळाने ज्या वेळेला भावांमध्ये होतं की माझा वाटा मला पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी, तसं त्या धाकट्या भावाने मुंबईहून असं म्हटलं की माझा वाटा मला पाहिजे. तर ते म्हणाले की ठीक आहे, प्रॉपर्टी आणि घर ह्याच्यामधलं जे काही आहे ते, त्यावेळेला काही जमिनीला किमती नव्हत्या गुंठेवाल्या. नुसतीच आपली प्रॉपर्टी आहे, पण खायला घरात काही नाही अशी अवस्था होती. तर त्यावेळेला किती विपन्न अवस्था होती, तर मुलांना म्हणजे राय परांजपेंना वगैरे 2 वेळेला जेवण मिळायचं. म्हणजे 2 वेळेला जेवण म्हणजे काय, तर मऊ भात, पातळ भात, कुळथाचं पिठलं थोडं आणि लोणचं, हेच जेवण. भाकरी क्वचित कधीतरी व्हायची, कारण घरात तेवढं धान्यच नसायचं. आणि मुलांना मधल्या वेळेला भूक लागली तर आजूबाजूला बागांमध्ये फिरून, नारळाच्या वगैरे बागा असतात जशा पावसच्या आसपास आहे, तर तिथे कोणाचे नारळ पडले असतील तर त्यातलं खोबरं उचलून खायचं आणि पोट भरायचं. इतकी विपन्न अवस्था होती. आणि त्यावेळेला भावाने ज्या वेळेला अशा प्रकारचं वाटणी मागितली, तर ती वाटणी केली अर्धी अर्धी. तर भावाने पुढे असं म्हटलं की हे सगळं ठीक आहे, टेक्निकली करेक्ट आहे की अर्ध अर्ध, पण मी एवढी वर्ष मुंबईत राहतोय आणि तू हे इथलंच उपभोगतोयस एवढी वर्ष सगळं, तर त्यामुळे हा अर्धा अर्धा वाटा होऊन उपयोग नाही. मला अजून त्यातला वाटा पाहिजे, तर तू उपभोगलास आणि त्याचा शेअर मला दिला नाही आजपर्यंत, असं म्हणून त्यांनी त्याचं व्हॅल्युएशन त्या काळामध्ये 2,500-3,000 हजार रुपये काढलं. ऍक्च्युली ह्यांच्याकडे एकूण मिळून 150-200 रुपये पण नव्हते. तर त्यांनी त्याला असं पत्र लिहिलं की माझ्याकडे आता एवढेच आहेत आणि ते मी तुला देतो सगळे, त्याच्यावर तुला जर का अजून पाहिजे असतील तर मी कर्ज काढून किंवा कसं तरी करून मला जसं शक्य होईल तसं आयुष्यभरात तुला फेडेन, मी जर मला शक्य झालं मी मरेपर्यंत तर.
आणि नाही मी फेडू शकलो तर भावाने तुझे पैसे बुडवले असं समज, असं त्यांनी पत्र लिहिलं. आणि पुढे जाऊन ती वाटाणी ऍक्च्युअली झाली आणि त्याच्या टर्म्स कंडिशन्स भावानेच लिहिल्या. ह्यांनी काहीही केलं नाही की तुला काय करायचं, ह्याची किंमत किती, त्याची किंमत किती, काहीही केलं नाही. भावानेच कागद बनवला आणि जी काही वाटणी त्याने त्याच्या मनाने निर्माण केली त्याच्यावर यांनी न बघता सही करून टाकली. हे वाचल्यानंतर की किती विरक्ती आतून असू शकते ह्याचं काही परिमाणच नाही. म्हणून संन्यासासाठी कुठेतरी जायला पाहिजे अशातला भाग नाही. संन्यस्त आहे इथे आणि काहीही न्याय्य मागणी सुद्धा, आपल्या न्याय्य वाटा सुद्धा त्याच्यावर डिस्कशन करायची पण आतून तयारी नाही. म्हणजे वाद घालायची तयारी नाही, हा पुढचा भाग नाहीच. कन्सर्न अजिबात. पूर्ण ईश्वर निर्भरता किती असू शकते आपण हे प्रॅक्टिकली करू नाही शकणार, पण किमान आमचा आग्रह तरी सोडू की आम्हाला मिळालं पाहिजे, काही मिळालं पाहिजे वगैरे भाग. पुढे रायपरांजपेंचं म्हणजे हा मुख्य विषय नाही आजचा, पण एक व्यक्तिमत्व किती उदात्त असू शकतो. बाह्य परिस्थितीला बाह्य अभिव्यक्ती काही नाही. त्यांनी त्यांच्या चरित्रात असं म्हटलंय, ओव्हरऑल म्हणजे यांना डॉक्टर परांजपेंना म्हणजे संविधानंद सरस्वतींना, यशवंत परांजपेंना त्यांच्या एकूण जन्मभरात त्यांचा अधिकार ओळखतील असे 1-2 लोक पण नाही मिळाले. म्हणजे परंपरा, मग शिष्य समुदाय काहीही केलं नाही त्यांनी. आहे तिथे त्यांचं प्राप्त कर्तव्य कर्म करत राहिले. घर चालवणं, मुलांना सांभाळणं, त्यांना वाढवणं, संजीवन चिकित्सा पद्धती, ऋषितुल्य आयुष्य आणि त्याला कुठेही बाहेर एक्सपोजरच नाही, अशा पद्धतीने निसंग आणि पूर्ण प्रसिद्धी परांगमुख आयुष्य कसं जगता येतं त्याला त्यांच्या त्या आयुष्याचा अखेर ज्याप्रमाणे दिव्यत्वाने झाला त्यामुळे थोडीशी तरी प्रसिद्धी मिळाली. पण अदरवाईज तशी जर झालं नसतं त्यातले काहीही त्यांची अवस्था लोकांना न कळता ती व्यक्ती गेली असते आणि त्याच्याबद्दल त्यांना कन्सर्नच नव्हता. अशा प्रकारचं दिव्य त्यांच्या वडिलांचं आयुष्य. डॉक्टर रायपरांजपे अनेक म्हणजे सुरुवातीच्या काळात ते संन्यास घेण्यासाठी म्हणून बाहेर पडले होते घराच्या. पुढे ती काही फलद्रूप झाली नाही इच्छा, परत आले. साधना तर चाललेलीच होती. लहानपणापासून त्यांना वेगवेगळे अनुभव होते. हे सगळं बाजूला ठेवू, म्हणजे जरी का ते फार दिव्य असलं तरी बाजूला ठेवू. स्वामी स्वरूपानंदांचे इथे काही काळ होते. पुढे मग त्यांनी सत्यसाईबाबांच्या संप्रदायामध्ये अनुग्रह घेतला. ह्या सगळ्याच्या पुढे जाऊन त्यांनी एका सत्संगामध्ये काही एक प्रवचन केलं होतं पुण्यामध्ये आणि ते जिथे केलं होतं तिथे त्या व्यक्तींनी, तीही अधिकारी व्यक्ती होती, साधक होती, त्यांनी डॉक्टर रायपरांजपेंच्या विचाराबद्दल काही मतभिन्नता दर्शवली की तुम्ही मांडले हे मला पटलं नाही या टाईपचं. त्याच्यावर त्यांना उत्तर म्हणून डॉक्टरांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचा आस्पेक्ट मांडलाय आणि तो म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की वेगवेगळे उपाय किंवा वेगवेगळ्या साधना ईश्वर प्राप्तीसाठीच्या म्हणजे या सर्वजण आचरत असतात. मग अगदी ती कोर असलेली ध्यान साधना का असेना, पण ती साधना आणि ईश्वर प्राप्ती हे साध्य ह्याच्यामध्ये जी भिन्नता अंतःकरण घेऊन असतं. मी आज ध्यान करतोय, का करतोय? स्वरूपस्थिती प्राप्त करायची, आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे, सेल्फचा अनुभव घ्यायचा आहे, म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे, किंवा इतर त्याच्या मागची ध्येय ठरवली तर पुण्य मिळवायचं आहे, जे काय असेल. त्यातल्या साधना आणि साध्य याच्यामधलं जो द्वैत भाव किंवा वेगळेपणा अंतःकरण धरून असतं, हीच मुख्य अडचण आहे असं त्यांनी म्हटलं. साधना हेच साध्य आहे माझं असं त्यांनी म्हटलंय. रोज मी जी साधना करतो हेच माझं साध्य आहे, अजून मला कुठलं तरी साध्य नाहीये. हे ही व्यक्ती ज्या स्थितीला त्या पोहोचलेली आहे तेच बोलू शकते, हे पहिलं गृहीत धरायला पाहिजे. म्हणून मुक्कामाला पोहोचल्यानंतर हे बोलणं आहे हे जरी खरं असलं तरी हा एक अप्रोच साधनेकडे बघायचा. म्हणून सर्व साधना
या ईश्वरापर्यंत नेऊन पोचवतात, ही जरी गोष्ट खरी असली तरी त्या साधना स्वतःच ईश्वर स्वरूप आहे, हा भाव. म्हणजे राम नाम मी घेतो, कुठलंही नाम मी घेतो, त्या नामाने काय होईल तर मला ईश्वराची प्राप्ती होईल, ही खरी गोष्ट आहे. ते नाम ईश्वरापर्यंत नेऊन सोडेल, पण ते नाम म्हणजे केवळ एक साधन नसून ते नाम स्वतःच ईश्वर स्वरूप आहे. त्यामुळे ज्या ज्या क्षणाला ते माझ्या मनात येतं त्या त्या वेळेला मी ईश्वराशी स्पर्श करतोय अंतःकरणाने, हा मॅच्युअर भाव. नाहीतर मग त्या साधनेला एक गौणत्व येतं, साध्यश्रेष्ठ साधन गौण त्याच्या मानाने. म्हणजे एखाद्या मुलाला सांगितलं की तुला स्कॉलरशिपला बसवला, मग हे 4 विषय अभ्यास करायचे का, स्कॉलरशिप मिळवायची. मग श्रेष्ठत्व कशाला, स्कॉलरशिप मधल्या मार्कांना, अभ्यासाला नाही. अभ्यास हा एक माध्यम झाला. तसं अध्यात्मामध्ये करून चालत असं त्यांना म्हणायचं. कारण तुम्ही ज्या स्थितीला जाऊ इच्छिता ती अंतिम स्थिती, तुम्ही जी कल्पनेने एक मनामध्ये धरलेली आहे ती, आणि जी साधना करता आहात ती, ह्याच्यामध्ये अभिन्नत्व आहे. का बरं असं आहे? आम्हाला तसं काही जाणवत नाही अभिन्नत्व आहे, आम्ही अटेम्प्ट करतो आहोत आतमधून. म्हणजे एका ठिकाणी बसलो, डोळे बंद केले, श्वासावर नाम घेतलं, ते नाम म्हणजे मी आहे अशी धारणा धरली, आणि मग ती धारणा हळूहळू मॅच्युअर होऊन ती ध्यानामध्ये जाईल, आणि मग मीचा मला अनुभव येईल. तोपर्यंतही काय आहे तर मन सारखं बाहेर धावतंय, त्याला परत विड्रॉ करून आतमध्ये आणणे, ही प्रोसेस आहे, साधनाच आहे. मग ती साधना साध्यरूप कशी काय आहे? नाही, अंतरच आहे त्याच्यामध्ये. हे जरी असलं तरी डोळे बंद करून मी पुन्हा पुन्हा ज्यावेळेला स्ववर यायचा प्रयत्न करतो, स्व अनुभवायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला ते स्व अनुभवण्याचा अटेम्प्ट आणि मोमेंटरीली स्ववर येणं, हे अंतिम स्वरूप स्थितीचाच एक भाग आहे, तसाच एक पार्ट आहे. कारण साध्य काय आहे? स्वरूपावर राहणं. आत्ता साधन काय आहे? स्वरूपावर राहणं. त्यामुळे साधन पण स्वरूपावर राहणं आहे आणि साध्य पण तेच आहे. असं म्हटल्यानंतर मला कधीतरी ती स्वरूप स्थिती प्राप्त होईल, हा भाव अंतःकरणातला निघून जाऊन आत्ता मी स्ववर आलो, दॅट्स इट, काम झालं त्या क्षणापुरतं. म्हणून ते साधन हेच क्षणभरापुरतं ते साध्य झालं. मग पुढच्या अजून काय होणार आहे याचा विचार करू नको, पुन्हा तिथेच ये, पुन्हा सध्या स्वरूप आहे. असं रिपिटेटिव्ह करता 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 ज्या वेळेला अंतरंगातला अटेम्प्ट कमी होऊन जातो, म्हणजे मनाला ते गावभर धावतंय त्याला आणा, परत तिथे ठेवा, ही धडपड जितकी कमी होत जाते तितकं आता साधन आणि साध्य याच्यामधला फरक मावळत जातो. पण तसं जरी असलं तरी हे आधीचा अटेम्प्ट जो आहे, मनाला धावणं आणि मनाला धावल्यानंतर ते पुन्हा आणणं, जितकं आम्ही त्या साधनाला साध्य स्वरूप मानू, एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी पण ते बघतायत की मला ईश्वर स्वरूप होऊन जायचं आहे, हा माझा लॉंगर गोल आहे, लॉंग टर्म गोल आहे. पण आत्ताचा शॉर्ट टर्म गोल काय आहे? आजचा अर्धा तास मला स्वरूपस्थ राहायचं आहे, हा शॉर्ट टर्म गोल धरला की आजचं ध्यान हेच माझं साध्य झालं. लॉंग टर्म साध्य बाजूला ठेवू आता, कारण ते लॉंग टर्म साध्य हळूहळू होणार आहे डेव्हलप. आजचं साध्य काय? अर्धा तास. अर्धा तासातलं अजून कमी केलं की साध्य काय? आत्ताचा मोमेंट. असा साध्य स्वरूप होता 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 ती साधना ही साध्यासाठी, कारण कसं असतं शेवटी माणसाला किती कर्मयोग म्हटलं, फळाची आसक्ती ठेवू नको, बिवू नको, काही वाटेल ते सांगितलं तरी फळाचीच आसक्ती असते. ईश्वर प्राप्तीची आसक्ती आहे म्हणून आम्ही हे करतो. पण ती आसक्ती ईश्वर प्राप्तीची, आम्ही मानलेली ईश्वर प्राप्ती, कारण आम्हाला माहित नाही ईश्वर प्राप्ती म्हणजे काय मिळणार आहे आम्हाला, त्यामुळे त्या एका इमॅजिनरी ईश्वर प्राप्ती, अगदीच ती इमॅजिनरी नाहीये, आम्हाला स्वाध्यायातून थोडंफार अंडरस्टँडिंग आहे, पण तरी अनुभव नसल्यामुळे इमॅजिनरीच आहे. त्यामुळे एका इमॅजिनरी ईश्वर प्राप्तीची आसक्ती ही आम्हाला साधनेमध्ये फोकस करू देत नाही आत्ता. कारण माझं लक्ष तिथे नाहीच आहे, माझं लक्ष तिथे कसं मी तिकडे पोहोचेन याच्यावर आहे. आत्ता या सेकंदाला तू जर का साधनेमध्ये लक्ष घातलंस
तर जे तुला आतमध्ये शांती सुख प्राप्त होतं. काही काही वेळा मला वाटतं ना ध्यानात छान लागलं, कारण त्यावेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टी डोक्यातल्या काढून टाकलेल्या असत्या. यू आर जस्ट फोकसिंग ऑन द प्रोसेस. त्यामुळे तुम्ही स्वरूपस्थ राहण्याच्या प्रोसेसवर फोकस केल्यानंतर तुम्ही तात्पुरते स्वरूपस्थ होऊन जाता. त्यावेळेला तुमचं सगळ्या मनाची धाव थांबलेली असते आणि त्यामुळे तुम्हाला बरं वाटतं. पण ते बरं वाटल्यानंतर पुन्हा बरं वाटावं अशी आसक्ती मनात निर्माण होते. सूक्ष्म आहे, बाह्य विषयांची आसक्ती नाहीये, उदात्त ध्येयाचीच आसक्ती आहे. पण तरी ती झाली तरी ध्येयापासून ती बाजूला काढते, मुख्य मार्गापासून ती बाजूलाच काढते. कारण मनामध्ये काहीतरी हवं असं निर्माण झालं की ते हवं वाटणं हे रजगुणाचा परिणाम आहे आणि ते स्वच्या ठिकाणी राहू शकत नाही. ते काहीतरी मग अटेम्प्ट करायला जातं आणि मग मुख्य स्ववर राहणं हा अटेम्प्ट बाजूला पडतो. ही स्थिती बाजूला पडते. कारण स्वरूपस्थ राहण्याची प्रोसेस ही काहीतरी करण्यापेक्षा काही न करण्यावर बरीचशी अवलंबून आहे अंतःकरणावर. पण ती काही न करण्याची समज अंतःकरणाला नसल्यामुळे ती दरवेळेला काहीतरी करायला जाते आणि एक डिफरन्स निर्माण करते. आणि मग त्या ध्येयापासून ती सारखी आसपास आहे, ते म्हणतात ना बीटिंग अराउंड द बुश, ते करत राहतं. पण तिथे राहून स्वस्त बसावं ही अक्कल त्याला नाहीये अंतःकरणाला. कारण त्याचा आजपर्यंतचा अनुभव सुख अनुभवण्याचा कशाशी तरी संबंधित होण्याशीच आहे. म्हणून ते सॅटिस्फाय बाहेर व्हायला बघतं आणि आतमध्ये राहील तर त्याला ते जमत नाही. किंवा साधलं तरी ते मोमेंटरीली साधलं तरी त्याला तिथे राहण्याची कॅपॅसिटी नसते. म्हणून दोन गोष्टी लागतात ईश्वर प्राप्तीसाठी किंवा आत्मज्ञान हे ध्येय प्रत्यक्षात येण्यासाठी. पहिलं जे गीतेने म्हटलंय, बुद्ध्या विशुद्धया युक्तो, विशुद्ध बुद्धी, विशेषत्वाने शुद्ध बुद्धी, जी तत्वाचा वेध करू शकेल. की स्वरूपस्थ राहणं म्हणजे काय हे जिला कळतंय आणि दुसरं ध्येय तिने वगळून टाकलेली आहेत काही काळापुरती तरी ॲटलिस्ट, की आता मला दुसरं काही करायचं नाही, जस्ट आय वॉन्ट टू हिट द सेल्फ, अशी शुद्ध बुद्धी जी पिन पॉइंटेड आहे. पण ती एवढी पुरेशी नाहीये, कारण ती हिट करेल पण तिथे राहणार नाही. कारण बुद्धीचं काम फक्त एखाद्या गोष्टीचं स्वरूप समजून घेणं एवढंच आहे. त्याच्या पुढे बुद्धी काम नाही करू शकत. त्याच्या पुढे कोण राहतं? चित्त राहतं. आणि चित्ताने होल्ड करण्यासाठी म्हणून चित्ताला पण स्वतःचा इंटेलिजन्स नाहीये. चित्त म्हणजे कुठली, म्हणून 3 कॉम्पोनंट म्हटले जातात, बुद्धी, चित्त, मन. त्यातलं मन हे सारखं कुठल्याने कुठलं ऑप्शन टाकणं एवढंच त्याचं काम आहे. त्यालाही स्वतःचा इंटेलिजन्स नाहीये, ते स्वतः काहीतरी टाकत राहतं. बुद्धी त्याचा निश्चय करतं की ह्याचं नक्की स्वरूप काय आहे. पण होल्ड करायची कॅपॅसिटी ही चित्ताची आहे आणि ती त्या त्या वेळेला चित्ताला जे जे काही जाणवत असतं ते होल्ड करत असतं. म्हणजे एखाद्या मित्राची आठवण आली, होल्ड झाली. तो मला कसं काय बोलला हे आठवलं, त्याच्याकडे माझे अजून 500 रुपये उरलेत, होल्ड झालं. पण मैत्री आहे, असं नाही करून चालणार, सोडून दिले पाहिजेत, हे सगळं सुरू होतं चित्ताचं. त्यालाही स्वतःचा इंटेलिजन्स नाहीये की हे आता धरलं पाहिजे का नाही धरलं पाहिजे. पण धृती हे ठरवते की कुठली गोष्ट तुम्ही होल्ड करून राहू शकता, त्याची कॅपॅसिटी चित्ताची ही ठरवते असं म्हणता येत नाही. बुद्धीच ठरवते, ऍक्च्युली विवेक ठरवतो की आता हे बरोबर आहे का नाही. पण विवेकाने जरी सांगितलं चित्ताला की हे बरोबर नाहीये, तरी चित्ताची कॅपॅसिटी नाहीये की बरोबर नाहीये ते सोडून द्यायची आणि बरोबर आहे त्याचंच चिंतन करायची. त्याला धृती असं म्हटलं जातं की पक्क पकडून ठेवेन मी की एवढंच. म्हणून बुद्ध्या विशुद्धया युक्तो हे सांगितल्यानंतर धृतीने आत्मन म्हणजे मनाला नियमित करणं ह्याची आवश्यकता आहे. आणि ती आवश्यकता ही प्रॅक्टिसने निर्माण होते. म्हणून जेवढं आम्ही त्या साध्याला साधनापासून वेगळं नाही मानणार तितकं अंतःकरण बाहेर जे धावतंय ते कमी धावतं. करून बघण्याचा प्रयोग आहे हा, की आज मी दुसरं काही करणार नसून 10 मिनिटं मी स्ववर राहणार आहे, मोमेंट टू मोमेंट. हेच माझं आजच्या पुरती साध्य आहे असं म्हटल्यानंतर ते अंतःकरण फार ठिकाणी धावत नाही, तिथेच राहतं, पेरिफेरीमध्ये राहतं, शब्द निर्माण करतं.
पुन्हा पुन्हा रिपीट करत राहतं, नाही मला हेच करायचं, नाही मला हेच करायचं, असं धोशा लावतं आतमधून. पण त्याला हेही कळायला लागतं की असा धोशा लावून काही होणार नाही, कारण हा सगळा जो आतून शब्द उमटत आहे हे चित्ताचंच काम आहे, मनाचाच रजोगुण आहे. तो पुन्हा 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 निश्चय करत बसलाय, संकल्प करत बसलाय, मी हेच करीन, हेच करीन, हेच करीन. मग ठेव ना शांत, तेच कर ना ऍक्च्युली स्ववर. हे क्षणभरापुरती साधल्यानंतर हळूहळू ती साधना आणि साध्य याच्यामधला फरक कमी होऊन जातो आणि मग विशेष रुची घेऊन ते अंतःकरण स्वरूपस्थ राहायला शिकतं. म्हणून हा जो भाग, आणि हेच गोंदवलेकर महाराजांनी पण ते वेगळ्या शब्दांमध्ये म्हटलेलं आहे की नाम हे साधन आहे आणि नाम हे साध्य पण आहे, की त्या नामामधून त्याचं अंतरंग समजून, अंतरंग समजलेलं आणि त्याच्यानंतर स्वरूपस्थ झालेलं अंतःकरण हे मग काय करेल, नामच घेईल पुढचं, पण त्या नामाचं स्वरूप आतून बदललेलं असेल. मग या सगळ्या तत्वज्ञानात्मक, म्हणून संतांच्या वाङ्मयामधून कित्येक वेळेला तत्वज्ञान व्यक्त होत असतं की सगळीकडे ते त्यांच्या अनुभूतीतून आलेलं असतं, दरवेळेला विचार करून अभ्यासातून आलेलं असतं अशातला भाग नाही, पण सगळीकडेच राम भरलेला आहे किंवा सगळीकडेच मी भरलेलो आहे. तर ध्यान करणारा मी, ज्याचं ध्यान करतोय तो मी, आणि ध्यान करण्याची प्रोसेस आणि त्याच्यामध्ये म्हटलं जाणारं नाम, उच्चार, हे सगळंच मी आहे, सेल्फच आहे सगळं. मग पर्सनॅलिटी आणि दुसरा भाग मुख्य इसेन्शियल सेल्फ असं काही उरतच नाही. जे जे काही अंतःकरणात निर्माण होतं त्याच्या सकट तत्वस्वरूप आहे. म्हणून ज्याला भगवंतांनी गीतेमध्ये ऐश्वर्य योग असं म्हटलंय, की हे सगळं सृष्टीचा निराश करून माझ्याकडे येणं हा एक भाग आहे, तो साधनेमध्ये आवश्यकच आहे. कारण मन सारखं बहिर्मुख आहे, इंद्रियांच्या माध्यमातून ते सारखं जगाशी संबंधित होऊन राहतं, डोळे बंद केल्यानंतर पण ते मन जगाशी संबंधित होऊन राहतं. म्हणून सुरुवातीला तरी त्याला शिस्त लावून हे सगळं काही म्हणजे मी नाही, मी नाही, मी नाही, नेती 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 करत स्वरूपस्थ करणे. आणि एकदा का स्वचं मूळ स्वरूप कळलं की ते फक्त अस्तित्व मात्र आहे, की तत्वतः हे कळून जातं की सगळ्याच गोष्टी फक्त अस्तित्व मात्र आहेत. त्यामुळे माझं इसेन्शियल स्वरूप आणि जगाचं इसेन्शियल स्वरूप वेगळं नाही, एकच आहे, अस्तित्व मात्र सत. ते सत्तत्व आहे सगळीकडे भरलेलं, हे कळल्यानंतर मग त्या सगळ्या सकट त्याला मिळून मीच आहे असं मानणं, असं भगवंतांनी म्हटलंय तसं, की सगळ्याला वगळून मी आहे अशातला भाग नाही, सगळ्या सकट मी आहे असं पाहणं हा माझा ऐश्वर्य योग आहे असं त्यांनी म्हटलं. पण हे साधण्यासाठी म्हणून आधी अंतःकरणाला शिस्त लावणं. असे सहजपरी सोहम भावे करी सतत अभ्यास, असं स्वामींनी ते म्हटलंय अमृतधारामध्ये, की सहजच आहे आतमध्ये मी हे स्फुरण, ते कशावरही अवलंबून नाही, पण ते अंतःकरण बाहेर बघतंय त्याला. म्हणून सहज असणाऱ्या तत्वाला, सहजच असणाऱ्या ज्ञानस्वरूपाला अनुभवण्यासाठी म्हणून अंतःकरणाला गरज आहे अभ्यासाची, तत्वाला गरज नाही आहे अभ्यासाची. तत्व कशाचा अभ्यास करेल, अंतःकरण शहाणं व्हावं म्हणून अभ्यास करते, स्वतःच्याच ठिकाणी राहायची. असे सहजपरी सोहम भावे करी सतत अभ्यास, हीच साधना जोवरी न तो झाला मोह निराश. एकच साधना, दुसरी करायची गरज नाही असं आपल्याला वाटत नाही. अंतःकरण रजोगुण प्रधान असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे भजू पाहतं, त्यात काही चूक आहे अशातला भाग नाही, कारण त्याला दरवेळेने टेस्ट त्याची बदलत असते आपल्या अंतःकरणाची. आपण पण बघू शकतो, सारखं आम्हाला ध्यान कर, आज बास झालं, आज पाऊण एक तास झालं, बास झालं, मग थोडा वेळ मग दुसरं काहीतरी करण्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाच, चांगलीच गोष्ट आहे, मग काही नाही तर पूजा करू, चांगलीच गोष्ट आहे. कारण त्या सगळ्या टेस्टमधून तत्वाचाच वेगवेगळ्या प्रकारे स्पर्श करता हे अंतःकरण. कधी त्याला देव म्हणतंय, कधी त्याला मी म्हणतंय, कधी त्याला गुरु म्हणतंय, कधी त्याला संत म्हणतंय. त्या सगळ्यातून एकच तत्व अनुलक्षिलं जातंय, ही गोष्ट खरीच आहे. पण हळूहळू त्याची नीड अशा अनेक भावांनी अंतःकरणाने ईश्वराला बघण्याची नीड कमी होऊन केवळ एका भावामध्ये ते सुस्थिर झालं,
तत्व मी आहे, सहा अहम, की त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून करण्याची त्याची आवश्यकता त्याला कमी होऊन जाते. मग त्याला केवळ मी असणं हा जो भाव आहे हा पुरतो आणि हळूहळू तो सखोल होत जातो. म्हणून साधायचं हेच आहे की अशा प्रकारे साधना आणि साध्य ह्याच्यामधलं अंतर आपल्याला मिटवून टाकायचं आहे हळूहळू. पण त्याच्यासाठी म्हणून मनाचं बाहेर धावणं कमी झालं पाहिजे. जोपर्यंत ते बाहेर धावतं आहे तोपर्यंत असं वाटणार नाही की साधना वेगळी आहे, साधना वेगळीच करावीशी वाटते, निकराने करायला पाहिजे असं वाटतं, साधना जमत नाही आहे असं वाटतं, त्यामुळे साध्य लांब आहे असं वाटतं, ध्येय असावे सुदूर, हे सगळे संतांचे शब्द म्हणजे तिथे येऊन बरोबर कोरिलेट होतात. ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, असं ईश्वर प्राप्तीसारखं ध्येय. पण जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे, अन चालता चालता चालण्याची विसरावे. म्हणजे ध्यान स्वरूपस्थ होता होता ध्यान करतोय हा भाव, साधनेचा भाव गळून पडला. सहज स्वभावे भावातीत सहज स्वभावे ध्येयी तन्मय व्हा. म्हणून साधना स्वरूपस्थ होण्याची करता करता स्वरूपस्थच झाला असं त्यांना म्हणायचं. साधना आणि साध्य यातला भाग फरक गळून पडला. मग स्वरूपस्थ राहिल्यानंतर आता अंतःकरणाला काही ना काही, कारण ते शेवटी टूल आहे, त्याला तुम्ही अनयूज नाही ठेवू शकत. मग ते अनयूज टूल काय काहीतरी करत बसेल. म्हणून प्राप्त पुरुषाने पण म्हणजे सिद्ध पुरुष पण पुन्हा पुन्हा साधनारत असतात. याचं कारण त्या अंतःकरणाला आता वळण पडून गेलंय, इथे राहायचं, मुक्कामाचं ठिकाण हे आहे. प्राप्त कर्तव्य कर्म आलं केलं नाही काही आत्ता स्वरूपावरून राहील. कारण जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत शरीर मन बुद्धी ही उपकरणं कार्यरत राहणारच आहेत. त्यामुळे संतांचं लक्षण पण साधनारत असणं हेच आहे. ते साधनारतच असतात. ते कधीही कुठल्याही प्रकारे अशा प्रकारे असं म्हणत नाही की आता माझं झालं. कारण आता माझं झालं हे म्हणणं स्वरूपाला लागू होत नाही, स्वरूपाचं काही होत पण नाही आणि ते कधी साधक पण नसतं, बद्ध पण नसतं आणि सिद्ध पण नसतं. अंतःकरणाचं गुण आहे साधनारत राहणं, ते तसं राहत असतं. आणि त्या व्यक्तींना मग घरी आपल्या पोचल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी तिथेच पुन्हा आपण आहोत हा अनुभव आनंद घेत राहणं. पूर्वी स्वामींनी त्याला उदाहरण दिलं होतं की परदेशातून एखादी माणूस घरी आला, बऱ्याच वर्षांनी आला, त्याच्यानंतर ओळखीचं शहर लागलं, एअरपोर्टवर उतरला की त्याला बरं वाटतं, आता आपण घरी आलो. गाडीतून हळूहळू एअरपोर्टवरून आपल्या एरियामध्ये आला की त्याला आणखीन बरं वाटतं, आपण आपल्या ठिकाणी आलो. घरी आला आणखीन बरं वाटतं, अगदी घरी आलो. आणि त्याच्यानंतर मग काय उरतं, थोड्या दिवसांनी तिथे राहिल्यानंतर आपण घरी आहोत, ह्याचं त्याला कौतुक वाटेन असं होतं, घरीच आहोत, त्यात काही प्रश्न आहे. पण त्या घरी असण्याचे कम्फर्ट्स तो अनुभवतच राहतो. तशी ती व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती ही साधना मार्गाने हळूहळू तिथपर्यंत आली. जोपर्यंत नाविन्य होतं तोपर्यंत त्याचं कौतुक असतं. हळूहळू नाविन्य गेलं तरी पण तिथे आहोत हा ॲश्युरन्स कायमच असतो. तसं कुठल्याही विशेष अनुभूतीचं सामान्यीकरण होणं, जनरलाइज होणं, हे त्याचं परिपूर्णत्व आहे. त्याचं विशेष भान अंतःकरणाला न उरणं. पण त्याच्यासाठी म्हणून हा संतांबरोबर राहण्याचा भाग हा आम्ही जितका करू तितकं या साधनेचेच, आम्ही करत असलेल्या साधनेचेच अंतरंग धारणा, अंतरंग पदर हे अधिक उमसतात. आणि मग जे करतो आहोत ते अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजे जे वाक्य आहे इंग्लिशमधलं की सक्सेसफुल पीपल डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली, हे संतांच्या बाबतीत पण लागू आहे की त्यांनी तीच साधना कशा पद्धतीने केली. आणि हे एक विशेष भाग हा त्या चरित्रामधून पाहायला मिळाला. आणि तो पाहिल्यानंतर त्यांनी एक दुसरा इन्सिडन्स आहे ॲक्च्युली. ते रात्री असेच, जसे स्वामी स्वरूपानंद रात्रभर असं नसतं असत, तसं डॉक्टर परांजपे पण रात्री 2-3 तास कधीही बघितलं तरी त्यांच्याबरोबर एक जण होता, तो बसलेले असत. तर त्याने असं विचारलं होतं की मी प्रयत्न करतो पण मला जमत नाही एवढा वेळ बसायला, तर तुम्ही कसे काय बसू शकता. तर त्यांनी त्याच्यावर हेच उत्तर दिलंय परत, कारण माझ्यासाठी साधना हेच साध्य आहे. आम्ही
साध्यासाठी म्हणून साधना करतो, त्यामुळे आमच्या साधनेत इतका जोर नाही. हा भाग त्यांनी मांडलाय. म्हणून साधनप्रियत्व संतांकडे किंवा साधनेचा आग्रह विशेष दिसतो. स्वामी माधवनाथांच्या चरित्रामध्ये पण ज्यावेळेला माझे स्वामीमध्ये ते आलेलं आहे की पॅरालिसिस होऊन गेल्यानंतर काही काळाने ज्यावेळेला थोडंसं शरीर बरं झालं आणि स्वामी त्यांना भेटायला गेले होते, त्यावेळेला आज पाऊण तास ध्यानाला बसू शकलो असं ते म्हटले. आणि स्वामींनी त्याच्यावर व्यक्त केलं की त्यांना काय आवश्यकता होती, पण त्यांना सुद्धा तो साधनेचा आग्रह होता. पाऊण तास ध्यानाला बसू शकतो. त्या स्थितीला पोहोचलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये साधन हे साधन स्वरूप नाही राहत. तर रायपरांजपेंनी त्या पत्रामध्ये इतकं सुंदर म्हटलंय की तुम्ही सत्संग करता ध्येयासाठी, ईश्वरप्राप्तीसाठी. ज्ञानेश्वरी वाचतो ईश्वरप्राप्तीसाठी. माझ्यासाठी ज्ञानेश्वरी वाचणं हेच ध्येय आहे. ज्ञानेश्वरी हेच ध्येय आहे. सत्संग हेच ध्येय आहे. ध्यान हेच ध्येय आहे. हे कठीण आहे. म्हणजे आपल्या धारणेला पेलणं थोडंसं कठीण आहे, पण कठीण असलं तरी तिथेच मर्म आहे त्याचं, त्यांच्या सक्सेसचं. त्यामुळे ते समजून घेऊ. आम्हाला जेवढं इम्प्लिमेंट होईल तेवढं ह्या अप्रोचवर पण चिंतन करू शकतो आम्ही की काय आहे अप्रोच की ज्याने त्यांना ते साधलं. आम्हाला जितकं साधेल तितकं साधेल, पण साधण्याची प्रेरणा मात्र या ग्रंथांमधून जरूर मिळते. तशी आपण ते घेऊ. हरि ओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे जे आता. उपासनेला दृढ झालवावे, भूदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवा. जय जय रघुवीर समर्थ.